नेट पेपर फुटीनं सगळ्या शिक्षण व्यवस्थेची भांडाफोड केली आहे. आणि हा मोठा गौप्यस्फोट झाल्यानंतर ज्या पद्धतीचा ससेमिरा प्रशासनाच्याकडून प्रत्येक शहरामध्ये लागू लागलाय ना, तर खऱ्या अर्थानं कशा पद्धतीनं शिक्षण व्यवस्था आम्ही जोपासली आणि या शिक्षण व्यवस्थेचं जे काही परिस्थिती आज आमच्या समोर डोळ्यासमोर काचेसारखी उघडी आहे. खऱ्या अर्थानं हेच आहे का भारतीय शिक्षण? आणि यासाठी आज गडे लठ्ठ पद्धतीने पैसे मोजले जात आहेत का? असे अनेक प्रश्न आज पालकांसमोर, विद्यार्थ्यांसमोर आणि समाजासमोर एक मोठा प्रश्नचिन्ह म्हणून उभा आहे. तरीही आम्ही आज स्वस्थ आणि गप्प का, हाच प्रश्न प्रत्येकाला पडला पाहिजे. खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती ही सुधारण्यासाठी शिक्षण असतं. समाजामध्ये चांगले डॉक्टर व्हावे, चांगले इंजिनियर्स व्हावे, चांगले वैमानिक व्हावे, चांगले वैज्ञानिक व्हावे आणि या सगळ्यांच्या माध्यमातून समाजाचा विकास व्हावा, राष्ट्राचा विकास व्हावा, ही सगळ्यात मोठी संकल्पना. पण आज या संकल्पनेला कशा पद्धतीने पोखरलं जात आहे? स्वतःच्या हव्यासापोटी, स्वतःच्या स्वार्थापोटी. खऱ्या अर्थानं आज ज्या पद्धतीने या नीटच्या पेपर फुटीच्यामुळं हा सगळा भांडाफोड झालाय, त्याची परिस्थिती मांडणारी आजची व्यवस्था कशा पद्धतीने बरबटली, याचंच विश्लेषण करण्यासाठी आज तुमच्या समोर. नमस्कार, मी राजेश दुबे. आपण पाहत आहात मंथन. खऱ्या अर्थानं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं म्हटलं जातं आणि हे दूध जो पितो तो गुरगुरतो. पण आता झालंय उलट. वाघिणीचं दूध काढून त्याच्यात किती पाणी मिसळायचं आणि कुठपर्यंत वाटायचं, आता हे परिस्थितीने, हे सिस्टमने आता ठरवून घेतलंय. आणि कच्च्या घाड्यांमध्ये पाणी भरून त्या घागरी या समाज व्यवस्थेचा विकास करण्यासाठी प्रवृत्त करण्याची ही एक नवी पद्धत सुरू झालेली. ही आजची पद्धत नाहीये, याचा भांडाफोड आत्ता झालाय. पण खऱ्या अर्थानं ह्या व्यवस्था किती वर्षापासून कार्यरत होत्या आणि आजपर्यंत किती डॉक्टर्स, किती इंजिनियर्स, किती उच्च पदस्थ अधिकारी या प्रशासनामध्ये बसून आज या प्रशासनाचा बट्ट्याबोळ करतायत. खऱ्या अर्थानं याची मीमांसा समाजानं केली पाहिजे. कारण की आज ज्या पद्धतीनं शिक्षणाच्या बाबतीत ज्या परिस्थिती आज समाजासमोर उभ्या आहेत, सर्वसामान्य पालकासमोर उभ्या आहेत, त्या सर्वसामान्य पालकाला ज्या पद्धतीने या शिक्षणाची किंमत मोजताना स्वतःच्या परिस्थितीची कसल्याही पद्धतीची चिंता म्हणजे कसल्याही पद्धतीची तमा बाळगत नाही. स्वतःच्या अपेक्षा, स्वतःच्या इच्छा या तर मारल्या जातातच, पण स्वतःच्या प्रॉपर्ट्या सुद्धा विकून ही प्रत्येक पालक आपल्या विद्यार्थ्याचं भवितव्य घडवण्याच्या नादात. त्याची सगळ्यात मोठी किंमत मोजली जाते या खासगी कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून. आणि आज ज्या पद्धतीने या शिक्षणाचा बाजार झालाय ना, आणि पी.व्ही. कुलकर्णी सारखे नराधम, त्या मांडके मॅडम सारख्या नराधम आणि यासारखे लोक या व्यवस्थेला कशा पद्धतीने पोखरतायत. आणि अजून एक त्याच्यात मोठं नाव लावून त्यांनी 5 स्टार या पद्धतीची भूमिका मांडली, म्हणजे ते मोठे गावकर. अशा अनेक लोकांनी या शिक्षण व्यवस्थेचा बट्ट्याबोळ केलाय. शिक्षण व्यवस्था पूर्णपणे पोखरून काढली. आज फक्त धनिकांची शिक्षण व्यवस्था झालेली आहे आणि या धनिकांचे पोरं अशा पैशाची मस्ती दाखवून, पैशाच्या माध्यमातून आपल्या डिग्र्या कशा पद्धतीनं घेतात, आपल्या परीक्षा कशा पद्धतीने मॅनेज केली जाते, गेस्ट पेपरच्या नावाखाली, गेस्ट लेक्चरच्या नावाखाली पेपर सेटर्सला बोलून मोठमोठे पाकिट देऊन त्यांच्याकडून प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने अलगद घेतल्या जातात. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं सीबीआयनं त्या लातूर मधल्या हस्तलिखित पेपरचा जो संदर्भ मांडलाय ना, तो संदर्भच सांगतोय की ज्या पद्धतीनं हा गेस्ट लेक्चर म्हणून, ज्या पद्धतीने गेस्ट लेक्चर म्हणून या लोकांना बोलवलं जातं, मोठमोठे पाकिटं दिले जातात आणि त्यांच्याकडून सांगण्यात आलेले प्रश्न हे त्यांचे ट्युटर, त्यांचे असिस्टंट, त्यांचे क्लर्क लिहून विद्यार्थ्यांमध्ये वाटले जातात. घृणा वाटू लागली या शिक्षण व्यवस्थेची आणि घृणा वाटू लागली या राजकीय व्यवस्थेची. आज ज्या पद्धतीने कॉर्पोरेट करून या शिक्षणाचा मूळ बेस संपवला. आज खऱ्या अर्थानं चाचणीत मधून
जाणारी किती डॉक्टर्स योग्य मूल्यमापनाच्या बाजारात येत आहेत, किती हॉस्पिटल्समध्ये चांगल्या पद्धतीचे डॉक्टर्स आज चिकित्सा करतायत, किती चांगले इंजिनियर्स या देशाच्या विकासाची रथ पळवण्यासाठी आपलं अहोरात्र मदत करतायत. फक्त मोठे मोठे पॅकेजेस आणि मोठमोठ्या डिग्र्या यासाठी प्रत्येक लोकांमध्ये वनवा पेटून ठेवलाय. आणि हाती काय लागतंय? धुपाटणं. त्यामुळे तर प्रत्येक दिवशी कुठे ना कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये पेशंट दगावण्याची परिस्थिती निर्माण होते. त्या दगावमध्ये ज्या पद्धतीने एका चिमुकलीला दिलेल्या लसचा परिणाम झाला आणि तिला प्राणाची आहुती देण्याला गरज पडली, आणि तीही आजी सैनिकाच्या नातीची. खऱ्या अर्थानं या सगळ्या समाज व्यवस्थेचा बट्ट्याबोळ करून ठेवलाय. कोण आहे वाली याला? राजकीय व्यवस्था ह्याला कधी जबाबदारी मानणार आहे? शिक्षण मंत्री असो, आरोग्य मंत्री असो, रस्ते व विकास मंत्री असो, सगळे फक्त सिस्टीमचे आज भावले झालेले आहेत. आणि या सिस्टीम ज्या पद्धतीने चालल्यात ना, एका व्यवस्थेने तुमची सगळी व्यवस्था खोडून काढली हो. त्यामध्ये आमच्या ग्रामीण भागात खूप चांगली म्हण आहे, जर तांदूळ शिजला का नाही ह्याच्यासाठी सगळ्या भगुन्यात हात घालण्याची गरज नाही. ते तांदूळ शिजला का नाही त्याच्या एका शीताहून भाताची परीक्षा करणारे लोक आहेत. आणि आज या शीतानं सगळ्या भाताची परीक्षा करून ठेवली, सगळ्या सिस्टीमची परीक्षा घेऊन सोडली. खऱ्या अर्थानं निकामी केलेली ही व्यवस्था फक्त आम्ही आज याच्यात फक्त एक भावल्यांसारखी आज आम्ही पळतोय. आमच्या पाल्यांचं भवितव्य जपण्यासाठी अहोरात्र कष्ट उपसतोय. कुणाला काय काय करावं लागतंय हे प्रत्येकाच्या जीवनाला माहिती आहे, प्रत्येकाला माहिती. पण हाती काय लागतंय? अशा पेपर फुटीच्या परिस्थित्या समोर आल्या, अशा पद्धतीच्या गेस्ट पेपरच्या भूमिका समोर आल्या, तर मग विद्यार्थ्यांना देणार काय? आणि नीतिहीन शिक्षणहीन व्यवस्था निर्माण करून नेमकं साधायचे तरी काय? हाच प्रश्न या राष्ट्राच्या जे प्रमुख आहेत आता मोदीजी, तुम्हाला पडला पाहिजे. अशा भरकटलेल्या परिस्थितीत जर तुम्ही देश घडवण्याच्या भाषा करत असताल ना, आणि अशा भरकटलेली परिस्थिती मांडून खऱ्या अर्थानं विकास आणि आजचे दिन ही भूमिका मांडत असताल ना, तर खऱ्या अर्थानं हे नरकापेक्षा वाईट दिवस आहेत. ते जुलमी राजवटी तरी बऱ्या होत्या, इंग्रजांचा काळ तरी बरा होता की त्याच्यामध्ये कमीत कमी लोकांकडून जो जिजिया कर असायचा, जो शेती कर असायचा, जो जे काही ज्या पद्धतीचे कर लादून आमची लूट व्हायची, पण ज्या काही व्यवस्था होत्या त्या व्यवस्था तरी नीट होत्या. मुलांना शिक्षण तरी नीट पद्धतीनं दिलं जायचं, कमीत कमी त्यांचे राज्यकारभार करण्यासाठी तरी चांगल्या पद्धतीचे कारकून निर्माण केले जात होते. आज कसल्याच पद्धतीची परिस्थिती ठेवलेली नाहीये या व्यवस्थेने. आणि याला जबाबदार कोण हा प्रश्न जर निर्माण झाला ना, तर आम्ही स्वतःला आरशात तपासलं पाहिजे. आज आम्ही आमच्या आंधळेपणामुळं, आमच्या अतिमहत्वाकांक्षेमुळं आम्ही काय काय दिवस बघायला आज वेळ आणली आहे ना, याचं उत्तर त्या आरशात मिळेल तुम्हाला. परिस्थितीला कशा पद्धतीने आम्ही वरवाढलंय, कशा पद्धतीने आम्ही आमच्या स्वार्थी भावनेमध्ये आज खऱ्या अर्थानं सांगतो की सर्वसामान्याचं जीवनच राहिलेलं नाही. सर्वसामान्य जरी बाजारपेठेमध्ये निघाला तर त्याच्या पगारामध्ये त्याचं जीवन व्यापन करूच शकत नाहीये. त्याला सगळ्यात मोठी जी भूमिका आहे, त्याला सगळ्यात मोठी झालर आहे ही निर्माण झालेली भ्रष्ट सिस्टीम. आणि या भ्रष्ट सिस्टीमनं प्रत्येक ठिकाण कुठंही हात घाला, कुठंही परिस्थिती बघा, तुम्हाला ह्याच पद्धतीने बरबटलेलं प्रत्येक ठिकाण दिसेल. मग बोलावं तरी काय? आणि त्या कुलकर्ण्या आणि त्या मॅडम सारख्या व्यक्ती जर अशा पद्धतीने समाजामध्ये अभिशाप म्हणून आणि आदर्श म्हणून जर मिरवत असतील ना, तर खऱ्या अर्थाने या भारतीय व्यवस्थेचा बट्ट्याबोळ झालाय हे म्हणायला काही हरकत नाही. आम्ही स्वातंत्र्याचा अर्थच चुकीचा घेतलाय. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार असा अर्थ घेऊन स्वतःच्या पद्धतीने स्वतःची परिस्थिती मांडण्याचा जो एक संकल्प आम्ही बांधलाय, जो अट्ठास आम्ही बांधलाय ना, तो अट्ठासच या देशाच्या खऱ्या पद्धतीने घात करतोय. आज देशामध्ये ज्या परकीय ज्या विपदा येत आहेत, ज्या पद्धती परकीय कुटील डाव येत आहेत, त्या कुटील डावाला त्या मिलिटरी ती परिस्थिती ती सांभाळते. पण मधून अशा पद्धतीने पोखारल्या जाणाऱ्या व्यवस्थेला कोण सुधारणार आहे?
कारण की कुणाला नाव ठेवावं, कुणाला बोलावं, ज्याच्याकडं एखादी तक्रार घेऊन द्यायची, तो तशाच पद्धतीचा माणूस त्या ठिकाणी बसलेला आहे. त्या माणसालाच त्या स्वतःची परिस्थिती सावरणं, कारण की चैन आहे ना, खालून वरपर्यंत जात आहे, ही उलटी गंगा वाहते, ही खालून वरपर्यंत जातं. त्यामुळं खऱ्या अर्थानं मित्रांनो, तुम्हाला खऱ्या अर्थानं जर तुम्हाला सक्षम व्हायचं असेल, तुम्हाला खऱ्या अर्थानं तुम्हाला जर आपल्या पाल्यांचा विकास करायचा असेल ना, तर स्वतःला सक्षम पद्धतीनं उभं केलं पाहिजे. आज ज्या पद्धतीने कॉर्पोरेटच्या नावाखाली ज्या महागड्या शिक्षण व्यवस्था उभ्या केल्या आहेत, या कोचिंग क्लासेस असेल, मोठमोठ्या पद्धतीनं फीस उकळणारी जी यंत्रणा निर्माण झाल्यात ना, खऱ्या अर्थानं याला पूर्णपणे याचा मोडीत काढल्या पाहिजेत. शासन देते ना एवढे मोठे मोठे गडेलठ्ठे पगार यांना, त्या विद्यार्थ्यांना विकास करण्यासाठीच देतंय ना. आणि ते शासन देते म्हणजे काय त्यांच्या खिशातून काढून देत नाही, आमच्याच कष्टाचा पैसा आहे तो. आम्हीच भरलेल्या करातून यांच्या गडेलठ्ठ पगारी होतात. मग आमचीच मोरी आम्हालाच मुतायची चोरी जर या पद्धतीचीच परिस्थिती आणून ही सिस्टम आणून ठेवत असेल, तर खऱ्या अर्थानं या सिस्टीमला बदलणं गरजेचं आहे. परत एकदा खऱ्या अर्थानं परत एकदा एक नवीन प्रयोग करून सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी काही ना काहीतरी नवीन विकल्प आणणं गरजेचं आहे. खूपच वैतागली तो सर्वसामान्य पालक, आणि या सर्वसामान्य पालकांच्या राशीला ज्या पद्धतीनं तुम्ही ही व्यवस्था आणून ठेवली आहे ना, खऱ्या अर्थानं नको ही व्यवस्था. खऱ्या अर्थानं स्वच्छ आणि निथळ अशा पाण्यासारखी जर व्यवस्था निर्माण झाली आणि स्वच्छ आणि पारदर्शक प्रशासन जर निर्माण झालं, तरच काहीतरी या देशाचं भलं होऊ शकतं. नाहीतर अशा बरबटलेल्या व्यवस्थेमध्ये आणि अशा पद्धतीच्या फुटीमुळं जर समाज व्यवस्था पोखरून निघत असेल, सामाजिक व्यवस्था ढाचा जर बिघडत असेल, तर काय करायचं हे सगळ्या वाडंबर मांडून. त्यामुळं स्वतःच्या आत्मचिंतनाकडे बघा. आणि याबद्दल तुमच्या मनात वाटत असेल, तुम्हाला तर वाटत नाही हे तर मला 100% माहिती आहे. कारण की तुम्हाला या गोष्टीचं काहीच नाही, आपलंच कार्ट आपलंच घरट बघण्याची परिस्थिती तुमच्या मनात रुजून बसलेली, व्यक्त होण्याची भूमिका सोडून दिलेली आहे. तुम्हाला स्वतःच्या पायाला चटके बसले नाहीत ना, तरच आनंद वाटतो. दुसऱ्याला पडले तर आघोरी आनंद. आघोरी आनंदाचा आनंद कमीत कमी आता तरी घेऊ नका आणि काहीतरी व्यक्त व्हा. हा जर प्रश्न आज सोडवला नाही, तर भविष्य ह्याच्यावर खूप मोठा फटका देणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं तुमच्या मनाला जर हा विषय भिडला असेल, टोचला असेल, तर 100% व्यक्त व्हा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्यासारख्या आवडणाऱ्या लोकांना 10 जणांना शेअर करा. कमीत कमी मनातील एक थोडी तरी ठिणगी तरी निर्माण होईल. आणि या व्यवस्था ज्या अशा डळमळीत करून ठेवल्या ना, त्याला सुधारण्यासाठी आम्हाला कशा पद्धतीच्या पावलं उचलण्याची पावलं उचलावी लागतील याचं मंथन होईल. कमीत कमी याचं मंथन करण्यासाठी तरी आमच्यावर उपकार करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.